फॉग लाईट लावतोय 60 वॉट हीच काहीच नाही. बघा हा आहे GDRचा 45 लिटर्स 46 लिटर टोटल ॲल्युमिनियम आहे. आणि काय काय येतं याच्यामध्ये? मॅन्युअल आहे, हा बॅक रेस्ट आहे, दोन्ही तुमचे हे बॅक साईडला लागणार आहे आणि हा रिफ्लेक्टर आहे. ओके एवढं येते आपल्या हा रिफ्लेक्टर तुमचा इथे इन्स्टॉल होणार दोन्ही साईडला, इकडे एक इकडे. ते आणि 2 चावी दिल्या, एक बाय मिस्टेकली स्पेअर किक आहे आणि स्पेअरमध्ये आहे आणि एक आपल्या सोबत. सुप्रभात मंडळी. आता मी तुम्हाला जसं तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये मी निघालो आहे. जॅकेट आपण वेअर केलं आहे आणि आज आपण एका ठिकाणी चाललो आहे. थोडं बाईकचं ॲक्सेसरीज आपण इन्स्टॉल करणार आहोत बाईकमध्ये. तर कुठं चाललो आहे काय चाललो आहे ते आपण तुम्हाला मी माझ्या ह्याच्यामध्ये मोठं ब्लॉगमध्ये आपण जेव्हा हे करू तेव्हा तुम्हाला सांगेनच. पण आत्ता तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग. शेवटपर्यंत ब्लॉग बघा, मजा येणार आहे. कुठं चाललो आहे काय चाललो आहे ते तुम्हाला मी मोठं ब्लॉगमध्ये सांगतो. तर मित्रांनो, जसं बोलल्याप्रमाणे मी मोठं ब्लॉगमध्ये परत आता आलो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बोलायचं राहिलं, तुम्हाला सांगायचं राहिलं की आज आपण चाललो आहे, माझ्या मित्राचं शॉप आहे वंदनचं. तर आपण काही गोष्टी तिथे परचेस करणार आहोत, ॲक्सेसरीज लावणार आहोत त्याच्या इथे जाऊन. मी गुढीपाडव्याला जाणार होतो पण भाईने डिलिव्हरी घेतली गाडीची म्हणून मी काय गुढीपाडव्याला गेलो नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय काय ॲक्सेसरी लावणार आहोत तिथं गेल्यानंतर, शॉपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगेन. आता का हा मोठं ब्लॉग होणार नाही, फक्त नॉर्मल सुरुवात म्हणून मी इथून सुरुवात केली आपल्या ब्लॉगची. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मी मधीत का असं हे केलं तर मग आपण करू समजा शूट, नाहीतर मग डायरेक्ट शॉपमध्ये गेल्यानंतरच करू. आणि मी 1-2 ॲक्सेसरीज लावायचे आहेत आपल्याला, कारण आता राईड पण जवळ आलेलं आहे, राईड प्लॅन पण जवळ आला आहे आपला, त्याच्यामुळं त्यासाठी हे ॲक्सेसरीज इम्पॉर्टंट आहेत. तर आज त्याला वेळ आहे, आज मला पण वेळ आहे, त्याच्यामुळं मी जातो आहे, आपण चाललो आहे. मी फर्स्ट टाईम आता मुंबईमध्ये गाडी चालवणार आहे, कारण याच्या अगोदर मी कधी मुंबईमध्ये बाईक चालवली नाही. म्हणजे चालवली आहे पण ती फक्त अशी लाँग रूटसाठी नाही कधी चालवली, असं नॉर्मल रूटसाठी चालवली. ते प्रभादेवीमध्ये असताना थोडीफार तिथे प्रभादेवीमध्येच चालवली, पण अशी कधी चालवली नाही की एवढं. म्हणजे आता नॉर्मल न बोललं तरी तुम्ही 4 तासाचा हे आहे, म्हणजे 4 तास नाही 2 तासाचा हे आहे. 60-70 किलोमीटर आहे इथं वंदनचं शॉप इथून पेनवरून. पण लवकर निघणार होतो पण मला जरा शॉपमध्ये जायचं कशा लवकर निघू म्हणून मी काय लवकर निघालो नाही. आणि काय काय ॲक्सेसरीज लावणार आहोत ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे ह्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि मला इन्स्टावर पण फॉलो करा, पाटील मोटो ब्लॉग्स आहे आपला इन्स्टा ID. आणि मी नवीन इन्स्टा हँडल ओपन केलं आहे, CPS ब्लॉग, CPS ब्लॉग. तर तिथे पण जा, मला तिथे पण हे करा, कारण आपलं पहिला अकाउंट आहे ना त्याच्यामध्ये रीच कमी येते, म्हणजे लोक पहिल्यासारखे फॉलो करत नाही त्या अकाउंटला. त्याच्यामुळं मी आता सगळं माझं जे कंटेंट आहे ते सगळं तिकडं त्या अकाउंटला वळवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळं नक्कीच आपल्याला तिथे पण जाऊन फॉलो करा आणि इकडे करा, या चॅनलला लाईक शेअर करा, कमेंट करा आणि हाईप पण करा. हा बघा कसं याने जागा बदलली, का बदलली म्हटलं टर्न घेतो म्हणून. आणि आज मला असं म्हणजे वाटत नाही, एकदम असं फ्रेश नाही वाटत आहे अजिबात. नाही तर मला फ्रेश वाटतं पण फ्रेश. आता आपल्याला वंदनच्या इथे किती उशीर लागेल काय लागेल ते काही सांगू शकत नाही किती उशीर लागतो आहे. तर कारण जायला आपल्याला 2 तास लागतील, यायला 2 तास. आणि हा भाई किती लवकर फिट करून देईल मला त्याच्यावर पण डिपेंड आहे. पेट्रोल होतं गाडीमध्ये तरी पण भरून घेतला, कारण कधी आता काय मध्ये हे करायला नको, मग परत ते पेट्रोल पंपावर थांबवायला कंटाळा येतो आहे. आणि वरून माझा मोबाईलचा कॅमेरा आहे ना, तो मेन कॅमेरा जो प्रभादेवीच्या मेन कॅमेरा आहे तो इथे गेलेला ना कुठे
आपल्या चिंतामणीच्या आगमनाला, तेव्हा लेझर लाईट पडून आहे ना तो कॅमेरा उडाला आहे. त्याच्यामुळे आहे ना खूप मुश्किल होतं हे करायला, स्कॅन करायला. आणि तो दिवसाचा तर स्कॅन करायला खूप प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यामुळं मी जरा एक कॉशनरी ॲक्शन म्हणून, प्रिकॉशनरी ॲक्शन म्हणून मी ते आपलं अगोदरच पेट्रोल भरून घेतलं आहे की जेणेकरून काय प्रॉब्लेम नको. आलं आहे हे बघा, वंदनच्या शॉपवरती. हा मला मध्येच भेटला इथं रस्त्यात. तर कुठे शॉप आहे तुझं? तर हे आहे अलस्पा. इथे पुढे मेट्रो आहे, इकडं समोरला गेलं की पुढे मेट्रो आहे. त्या मेट्रोच्या खालीच इकडे याचं शॉप आहे वंदनचं. तर हे बघा इथे ह्याचं शॉप आहे या साईडला. आपण आता लवकर आलो आहे, 10:30ला ओपन होतं वाटते. इकडे समजून येत नाही किती वाजता ओपन होते, काय होते. ती गाडी इथे लावली आपण, आणि ती वंदननी नवीन गाडी घेतली बघा, एक्सप्रेस. दाखवतो थांबा. 19 तारखेला घेतली आहे बघा यांनी, एक्सप्रेस 210 बघा. पण मी गुढीपाडव्याला आलो नाही कारण हा डिलिव्हरी घेणार होता म्हणून. ठीक आहे, चला जाऊ आपण शॉपमध्ये. शॉप आहे आपलं वंदनचं. इथे मला स्वतःचं शॉप आहे, मराठी माणसाचं आपलं शॉप आहे. तर नक्कीच या. हे अलस्पाला आहे. अलस्पा आपलं मेट्रो स्टेशन आहे ना तिथे. मी हा आणि माझा गॉगल कसा वाटेल सांगा मला. नवीन बनवला आहे हा, पण हा नंबरचाच आहे, नंबरवाला गॉगल आहे. याच्याकडे याला नंतर विचारूच आपण कोणकोणते लाईव्ह बीट्स आहे त्याच्याकडं. HDच्या तर मला दिसतात. आणि JDLचं टॉप बॉक्स. तर आपण काय काय लावणार आहोत ते तुम्हाला नंतर मी दाखवतोच. काय बोलते त्या अगोदर थोडंसं बसून घेऊ आपण. माईक आणि ती गाडी तिथे लावूया आपण. हे बघा समोरला. भाई एवढी ट्रॅफिक बेकार आहे. हे लोक आहे ना कसे पण कुठून पण घुसत आहेत. नियम रूल रेग्युलेशन काहीच नाही. आणि काय म्हणतो त्याला, सिग्नलचा काय फायदाच नाही आहे इथे. एवढी बेकार अवस्था, मला काय समजत नव्हतं. पण लय लवकर आलो मी. हा वंदन पण बोलते लय लवकर आलो. लवकर आलो, लवकर केलं ना एकदा काम करून घेतलं गाडीवर की नंतर मग सरळ आपण लवकर गेलो घरी. बघा माझ्या नंतर टेन्शन नको, थोडंसं आराम पण करता येईल ना. आता इच्छा नव्हती माझी यायची, पण काम राहिलीत आपली कामं गाडीवर करायची, ती तेवढी करून घेतो आणि मग निघूच. तर मला इथे बोबोचं स्टँड बँड दिसतो आहे. परत बोबोचे होल्डर दिसत आहेत. तिकडे तो Insta 360चा पण होल्डर दिसतो आहे. त्याला विचारतो आपण काय काय आहे त्याच्याकडे. मेन म्हणजे आपण मला रिव्हील करतो आता. मेन आपण आलो आहे टॉप बॉक्स लावायला. टॉप बॉक्स आणि याच्याकडे फॉग लाईट्स कोणकोणते आहेत बघू आपण. कारण मंडेला बहुतेक आपल्याला साताऱ्याला जायचं आहे मित्राच्या लग्नाला, अल्पेशच्या. आणि तिथे आपलं बहुतेक बाईक घेऊन जायला लागणार आहे. कारण गाडीचा जो प्लॅन होता 4 व्हीलर घेऊन जायचा तो बहुतेक फिसकटणार आहे असं वाटतं आहे मला. त्याच्यामुळं आपण बघू की काय होते ते.
समजा झाला तर ठीक आहे, म्हणजे गाडी बाईक घेऊन जायचं असला ना तर मग ते फॉग लाईट गरजेचं आहे. कारण आंबेनाली घाटातून जायला लागेल. जाताना काय नाही, महाडपर्यंत पोलादपूरपर्यंत जाईपर्यंत आपल्याला उजेड होऊन जाईल. पण त्याच्यानंतर जेव्हा रात्रीचं यायचं असेल, कारण दुसऱ्या दिवशी मी सुट्टी फक्त घेतली 1 दिवसच, त्याच्यानंतर आपल्याला हे करायचं आहे ना, काय म्हणतो त्याला, कामावर पण यायचं बुधवारी. त्याच्यामुळं जास्त बोलत नाही का, आता टॉप बॉक्स लावताना आपण मग बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूच. आणि आपलं मराठी माणसाचं आहे वंदनचं, इंस्टावर ओळख झालेली याची माझी, चांगलं आहे. आणि रिव्ह्यू पण तुम्ही बघाल गुगलवर, चांगलं एकदम चांगली सर्व्हिस देतो तो. आणि आपला प्रज्वल भाऊ आहेत आपले, प्रज्वल मोडकर, त्याचा मी अगोदर व्हिडिओ, प्रज्वलला पण ओळखतो ना मी, मग त्याचा व्हिडिओ बघून मी टॉप बॉक्सची व्हिडिओ बघितलेली, तर ती वंदनीच लावलेली टॉप बॉक्स त्याच्या गाडीला, प्रज्वलच्या. त्याची पण HD ॲडव्हेंचरच आहे. ती बघून मी नंतर मग ह्याची ओळख झाली मला वंदनची. काय करायचं बाबा. आत्ता लफडा असा झाला आहे आपला की आपल्याला लावायचे फॉग लॅम्प, आणि इथे एक्सटेंडर पाहिजे, नाही तर काहीतरी हा म्हणतो आहे की इथे हे तरी पाहिजे होतं, क्रॅश गार्ड तरी पाहिजे होतं, म्हणजे त्याला क्रॅश गार्डला लावू शकलं असतं. आणि इथं पण लावायची होती, पण इथे काय त्यांच्याकडं तो क्लॅम्प नाही आहे, ते आपल्याला स्वतःला आणायला लागतो क्लॅम्प. मी बघतो इथे लावतो, पण ही लागणार नाही का माझ्या पायाला, हाताला लागणार, इथे लावू शकतो असं म्हणतो आहे वंदन. हो ठीक आहे. तर आपल्याला टॉप बॉक्स लावायचा आहे आणि फॉग लाईट लावायची, 2 गोष्टी झाल्या तर ओके होऊन जाईल. तर आत्ता वाजलेत 11 वाजायला आलेत, 10:50 झालेत, आपण 10:30ला आलेलो. हे बाईक आपण इथं ठेवली. आता हे फॉग लॅम्पचा विषय आहे, फॉग लाईटचा, मग कसं काय होते त्या हिशोबाने लावून घेऊ आपण. आणि आत्ता तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण फॉग लॅम्प आणि फॉग लाईट आणि टॉप बॉक्स लावून घेऊया. टॉप बॉक्स ठीक आहे, काय करते बघूया, कुठला काय लावते पहिलं. तर गाडी लावली आपण आता मागच्या पॅडक स्टँडवर, आणि आता तिकडं सावलीत घेतली, कारण हे ऊन आहे, उन्हामध्ये काम करायला लागणार आहे, त्याच्यामुळं इथे सावलीत लावल्यावर बिंदास काम करता येईल कसं पण. तर आत्ता आपण क्लॅम्प लावतो आहे. इथे लफडे आहेत क्लॅम्प लावायचे बाईक, कारण इथे जर स्क्रॅच गार्ड असताना तर मग आपल्याला लावता आलं असतं इथे प्रॉपर. आता जुगाड करून इथेच लावतो एवढ्या एरियामध्ये. ते वरती पण लावू शकलं असतं, पण इथे म्हणतो वंदन की अडकेल म्हणून. लाईट वरती येईल, या हेडलाईटच्या वरती नाही आलं पाहिजे असं ॲज पर रूल. इथे लावायला तर इथे हे नाही आहे, काय म्हणतो क्लॅम्प नाही आपल्याकडे. फॉग लाईट लावतोय 60 वॉट हीच. हे जे याचे आहेत 12 मंथ्स वॉरंटी आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये काय IP68 वॉटरप्रूफ आहे, म्हणजे कुठल्या याच्यामध्ये तुमचं 40 डिग्रीपासून 85 प्लस करू शकतो. आणि याच्यासोबत हे 2 LG लाईट येतात, एक ब्रॅकेट येते, असे ब्रॅकेट येतात, आणि प्लस हे लाईट येते, एकदम प्रीमियम लाईट आहे एकदम बघा. आणि तो येलो कवर पण येतो वर. आणि याच्यामध्ये आहेत आपलं हार्नेस, लाईट वायर हार्नेस, प्लग अँड प्ले आहे. एक साईडचं क्लॅम्प लावून झालं आहे आपलं, आणि सेकंड साईडचं क्लॅम्प लावायला सुरुवात केली. साईडला तर बरोबर वाटते मला, तर एवढी बाहेर पण वाटत नाही, ती आतमध्ये पण वाटत नाही, एकदम परफेक्ट बसते. आणि ते क्रॅश गार्डला जरी लावली असते ना आपण, तर सेम त्याच पोझिशनला बसली असते मला तरी वाटतं. पोझिशनला किंवा आता गार्डवर आल्यावर कळेल की एक्झॅक्टली कुठे आपण त्याला ॲडजस्ट तर सगळीकडे होईल, त्याचा काही इश्यू नाही. 1 साईड लावून झालेले, फिक्स नाही केले आम्ही अजून, म्हणतो फक्त लावून ठेवले. सेकंड साईडला या साईडला पण लावतोय आपण. पूर्ण सेटअप झालं की दाखवतो तुम्हाला. अजून खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत, पूर्ण एक खोलायला लागेल, वायरिंग कुठून टाकायचे,
ते पण बघावं लागणार आहे. आणि प्लग अँड प्ले आहे हार्नेस, याला ऑल इनबिल्ड हार्नेस येते, त्याच्यामुळे तुमच्या बॅटरीवर अजिबात लोड येत नाही आहे. नाहीतर काही फॉग लाईट लावत असेल ना तर एकदम चांगली लावा, कारण का बॅटरीवर लोड आला ना की बॅटरी तुमची ड्रेन व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे विथ हार्नेसवाला असतो ना तोच कधी पण फॉग लाईट चांगला, म्हणजे लावलेला चांगला विथ हार्नेसवाला. विदाऊट हार्नेस काय लावून फायदा नाही. 2000-3000चं लावतो ना आपण, 1000-2000चं, ते बॅटरीवर जास्त त्याचा हे येतो, म्हणजे स्ट्रेन येतो तुमचा आणि बॅटरी डाऊन व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्याला आता आपण रेडी, आता जर आलपेशा लागला जायचं असेल तर आपण गाडी घेऊन जाऊ शकतो. म्हणजे जाऊन तसं पण गाडी घेऊन जाणार होतं, पण घाटाबिटामध्ये कसं काय टेन्शन नाही जर लाईट असेल तुमच्याकडे तर. गाडीची पूर्ण हे बघा, आय डोंट लाईक दिस, पण काय करायचं आता, करावंच लागणार आहे आपल्याला. आणि हे पूर्ण ओपन केले आणि असं मला अजिबात आवडत नाही भाई. बघा काय नाही आहे, हे सीट खोललं, इकडे सगळं पूर्ण हार्नेस खोलले केले. ते हे आहे आपल्याकडं हार्नेस, ओरिजिनल हार्नेस आहे. इथे कटिविटिंग काय होत नाही, प्लग अँड प्ले आहे. काय करायचं गरजच नाही. पण इथे मतलब था माइंड में ऐसा, लॉकडाउन में जब काम है हां तो थोड़ा मैं वो अभी करेंगे इससे ये दिन आया ही नहीं, अभी आया ही नहीं कभी. अभी तक दिन नहीं आया है. वही ना, अभी करेंगे, आज करेंगे, कल करेंगे, यही देख के मतलब जब तक तुम शुरुआत नहीं करोगे ना तब तक नहीं घर पॉसिबल. के बुढ़े लोग सही बोलते, जो करना है आप भी कर, अभी करो, नहीं तो कर ही मत. करेंगे. अपन वो चीज़ मानते तो आज बहुत आगे कुछ रहते. ना कुछ तो हो जाता ना. वही तो. सबका ये प्रॉब्लम है, जितने यंग है ना अभी के, अभी करेंगे, बाद में बोलेंगे उम्र हो गई अभी रहेंगे. और तब करने के लिए कुछ ये भी नहीं है ना, मोटिवेशन भी नहीं है ना. हाँ, कभी मोटिवेशन लगता भी नहीं है. हाँ, तब क्या अगर है, motivate बीबी करेगा बच्चे तो हो गए, सब हो गया, घरदार की जिम्मेदारी आ तो वो गई. भी बकवास लगता है. हाँ, घरदार की जिम्मेदारी आती है अपने ऊपर. तर आपलं आता फॉग लाईट लावून झालेले आहेत, तर त्याचं आपण फक्त कसं काय हे दिसते तुम्हाला ते दाखवतो. तर हे बघा, हे एक वाला आहे, कंटिन्यू राहणार आहे, आणि एक ब्लिंकरवाला आहे याच्यामध्ये, आणि एक कंटिन्यू याच्यामध्ये, म्हणजे 3 टाईपमध्ये आहे, 3-4 टाईपमध्ये आहे. तर हे लावून झालेत आता आपण. आता फक्त आपलं टॉप बॉक्स लावायचं बाकी आहे. काहीच नाही. त्याच्या आत काय काय ते हे बघा, हा आहे GDRचं 45 लिटर्स, पूर्ण 46 लिटर 46 लिटर टोटल ॲल्युमिनियम आहे. आणि काय काय येतं याच्यामध्ये, मॅन्युअल आहे. हा बॅक रेस्ट आहे. बॅक हे दोन्ही तुमचे हे बॅक साईडला लागणार आहेत साईडला. इथे. आणि हा रिफ्लेक्टर आहे. ओके, एवढं येते आपलं हा सगळं. रिफ्लेक्टर तुमचा इथे इन्स्टॉल होणार दोन्ही साईडला, एक इकडे एक इकडे. ते आपण आणि 2 चावी दिल्या आहेत. एक बाय एक मिस्टेकली स्पेअर किक आहे आणि स्पेअरमध्ये. स्पेअरमध्ये आहे, आणि एक आपल्या सोबत. तर हे GDRचं आहे, क्वालिटी पण चांगली आहे. आणि चला, तर हे इन्स्टॉल करायचं आपलं आता बाईकवर. तर हे खालचं जे आहे ते तुमच्या बेस प्लेटला लागतो. आणि हे ग्रॅब हँडल पण दिले आहे बघा, हे ग्रॅब हँडल पण आहे दोन्ही साईडला. आणि तुम्ही पंजी काय तुम्हाला पंजी कॉड बेट लावायची असेल तर साईडला पण तुम्हाला इथे हे दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही इथे पण इन्स्टॉल काही करू शकता वरती जर याच्यावर काय ठेवायचं असेल तर. तर आणि हे बघा, हे साईडला खालच्या साईडला तुम्हाला ते लॉक सिस्टम आहे, लॉकिंग सिस्टम आहे. आता याच्यामध्ये आहे ना HGGचा पण बॉक्स येतो, पण याच्यामध्ये जे खाली आहे ना लॉकिंग सिस्टम ते बरोबर नाही आहे त्यांचं, म्हणजे मी तरी मला असं वाटतं, मी बघितलं त्याचे. तर हे GDRचं मी लावतो आहे. आपला वंदन म्हणाला की GDRचंच लाव म्हणून, मग GDRचं लावते. आणि क्वालिटी पण चांगली आहे, GDRचं ऑलरेडी चांगले रिव्ह्यू आहे त्या बॉक्सचे. आणि हे बेस प्लेट आहे. तो अपने इसमें जे उसमें जो जार है वैसे 2 बोल्ट बड़े रहेंगे, 2 बोल्ट कौन सा मंडळी, आता आपण बेस प्लेट लावतो आहे. ही तुम्ही बेस प्लेट बघू शकाल, ही बेस प्लेट आहे, ही चांगल्या क्वालिटीची आहे बघा. तर ही लावायची आपल्याला याच्यावरती.
समजलं, त्यांच्यावर लावायची आपल्याला. आणि टॉप बॉक्स तर आपला आतमध्ये आहे. हे तर इन्स्टॉलेशन झालं आहे आपलं. फॉग लाईटचं इन्स्टॉलेशन झालं आहे. फॉग लाईटचं इन्स्टॉलेशन मला काय करायचं आहे, हा जर नट छोटा भेटला ना तर ही पूर्ण अशी सरळ करता येईल मला, म्हणजे थ्रो त्याचा जास्त होईल, भेटू शकतो. तसं या साईडला पण तसंच करायचं आहे आपल्याला. तर फॉग लाईट पण लावलेत, 60 वॉट ईच आहेत आणि असलेला एकदम परफेक्ट फुल टाईट. तर आपली गाडी आता रेडी होते. मी पूर्ण सगळं रेडी झालं ना गाडीवरती, काय काय आपण केलं आहे की त्याच्यानंतर मग तुम्हाला एकदम ओव्हरव्ह्यू दाखवतो एकदाच. काय म्हणते, चला आता टॉप बॉक्स आपण टॉप बॉक्स लावतो आहे आपण. मैं बनाता हूँ ना तुम्हारा, रंजन भाऊ, मैं बनाता हूँ ना तुम्हारा. मेरा कहाँ बंद लगा ना, इधर सिर्फ लगा, ये बंद कर पाएंगे, लॉक बंद कर. नीचे वाला खोल दो लॉक, नीचे वाला लॉक खोलना पड़ेगा. नीचे की तरफ लॉक है वो, यहाँ से आपको बैक साइड से आपको प्रेस करना. वो उठाना पड़ेगा आपको. ये हो गया प्रेस, ये लॉक हो गया यहाँ पे, ये दूसरा लॉक हो गया यहाँ पे. थर्ड लॉक जो है आपको ये ओपन करना है. तसं लॉक होतं ते पूर्ण आपल्याला पुढं ढकलायचं आहे. त्याच्यानंतर मग ॲटोमॅटिक लॉक होतं. नाव ये हो गया लॉक. प्रॉपर लॉकिंग झालं. हे खाली आहे ना, या बुशमध्ये लॉक होतं. हे दिसते का तुम्हाला बेस प्लेटला. तर हे आता आपला टॉप बॉक्स रेडी झालं आहे आपलं. हे बघा, आणि इकडे ओपनिंग आहे. हे पूर्ण वॉटरप्रूफ आहे. एल्विसा ब्रँड आहे. चावी, हे बॅकरेस्ट आपल्याला लावायचं आहे. आणि हे इथे मध्येच आपल्याला लॉक सिस्टम पण आहे, म्हणजे काय तुम्ही टॉप बॉक्समध्ये ठेवलं तुम्ही लॉक पण करू शकता. आणि क्वालिटी तर चांगली आहे, 1 नंबर क्वालिटी आहे. आता आपण रिफ्लेक्टर आणि हे लावून घेऊ. काय म्हणतो मला, अरे बा माझ्या आता कॅश कोण ठेवते, कॅश नाही आहे. हो, जय माता दी. वंदन रिफ्लेक्टर लावतोय. परफेक्ट. एक या साईडला आणि एक या साईडला, 2 साईडला. हे मस्त लाईट रात्री पडलं नाही याच्यावर एकदम परफेक्ट हे होईल. आता फक्त आपल्याला याच्यावर चॅनलचं नाव बी टाकायचं आहे आपल्याला. आता गाडी तर अजून बल्की वाटते. टॉप बॉक्स लावला, तिकडे काहीतरी चाललंय पुढे. आता बॅकरेस्ट लावतो आपण रेस्टिंगसाठी. आणि पिलियन तर नाही आहे आपल्याकडे अजून. मग नको लावू का? नाही, लाव 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 लाव. पिलियन येईल लवकरच येईल. हां, हे येतेच. कुशनिंग पण चांगलं आहे बघा. पिलियनला भाई आराम आहे. पिलियनला बसेल ना कोण, त्याला आराम आहे. पिलियनवाल्याला टेन्शनच नाही. हे बघा, कुशनिंग पण चांगलं आहे. टेकून बसलं तरी काय हरकत नाही. याच्यावर टेकून बसलं तरी काय हरकत नाही. वो निकाल के दूसरा वाला लगा. मित्रांनो, टॉप बॉक्स आणि आपलं बॅकरेस्ट आणि प्लस रिफ्लेक्टर्स आपल्या टॉप बॉक्सला लावून झालेलं आहे. आता राईड रेडी आपली बाईक झालेली आहे. खतरनाक बघा. आता फायनल लुक तुम्हाला दाखवतो मी एकदम तो सिनेमॅटिक व्ह्यूमध्ये बघा.
करू सगळे ॲक्सेसरीज लावून, जसं की तुम्हाला सिनेमॅटिक याच्यामध्ये बघितलं तुम्ही फॉग लाईट आणि आपलं टॉप बॉक्स दोन्ही इन्स्टॉल झाले. थोड्या टायमात आपण निघू. आता वाजलेत दुपारचे 1:40 झाले आणि आता काय उपवास होते आज असं वाटते मला. निघायचं आहे आपल्याला, थोड्या टायमात निघू. बरं लवकर आलो म्हणून जरा हे झालं, नाही तर लई टाईम झाला असता. तर गाडीचा फायनल लुक बघा. ते गाडी आता बल्की वाटते, खूप ह्यूज वाटते आणि फॉग लाईट लावल्यामुळे पण अजून मोठी वाटते, ह्यूज वाटायला लागली गाडी. एक नंबर. हे बघा टॉप बॉक्सची हाईट बघा. टॉप बॉक्स एकदम परफेक्ट बसला आहे, एकदम फिट प्रॉपरमध्ये. हा बघा. साईड व्ह्यू तुम्हाला दाखवतो, साईड व्ह्यूने बघा कशी दिसते. टॉप बॉक्स याच्यावर आहे म्हणून अजून थोडा खाली हे करे. काय परफेक्ट वाटतं एकदम, टेन्शन नाही. अलस्पा मेट्रो स्टेशनच्या जवळच माझ्या मित्राचं शॉप आहे, रायडॉन वंदन म्हणून, वंदन इंगळे. तर तुम्ही येऊ शकता. आपला मराठी माणूस आहे, मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे आपण. आणि काय रिजनेबल प्राईजमध्ये, असं काय बाहेरच्या लोकांसारखं जास्त प्राईज घेत नाही. तो जी प्राईज आहे त्या प्राईजमध्ये, रिजनेबल प्राईजमध्ये देतो सगळ्या गोष्टी. त्याचा बाईट भेटला त्याचा बोलू, त्याला विचारूच आपण. म्हणजे गर्दी पण आहे बघा, सतत काम चालू असते. आता संडे आहे पण नेहमी काम चालू असतं त्याच्याकडे आणि एकदम काम परफेक्ट करून देतो. बहुतेक यूट्यूबर सगळे इथेच येतात हे करण्यासाठी, ॲक्सेसरीज लावण्यासाठी, रायडिंग ॲक्सेसरीज. आपल्याविषयी प्राईजचा, तर प्राईजबद्दल तुम्हाला नंतर सांगतो मी अपडेट. कुठले कुठले ॲक्सेसरीज कितीला पडलेत ते आपल्याला. काय म्हणतो नंदनकडून आपल्याला गिफ्ट भेटले, बलक लावा. हे आपलंच आहे ना? तर आपलं वंदनचंच आहे, स्वतःच आहे. 349 रुपीज. आता घालून जाऊ आपण, रिव्ह्यू सांगतो तुम्हाला नंतर. आणि आपला भाऊ आहे ज्याचं शॉप आहे आणि जिथं आपण सगळं कामं करून घेतले. ठीक आहे, तर निघतो आपण. रायडरवरून झाले आता आपलं सगळं घेऊन, म्हणजे टॉप फॉग लाईट आणि टॉप बॉक्स लावून झाले म्हणजे वंदन. आणि आपण निघतो आहे, चला. आपल्या गाडीवर काय काय इन्स्टॉल केलं आहे मी, तर फॉग म्हणजे काय म्हणतो फॉग लाईटिंग इन्स्टॉल केले आणि प्लस आपलं हे इन्स्टॉल केलं आहे, टॉप बॉक्स इन्स्टॉल केले. आणि ते आता मी इन्स्टॉल केले रायडन, माझ्या वंदन माझा मित्र आहे त्याच्या शॉपमधून. टोटल आपल्याला कॉस्ट पडली आहे, तुम्हाला कॉस्ट टाकायचं राहिलं बाकी. टोटल कॉस्ट पडली आपल्याला 14,000, म्हणजे 8,000 टॉप बॉक्सचे आणि 6,000 फॉग लाईटचे, असे टोटल 14,000 कॉस्ट पडली आपल्याला. आणि बाकी काय नाही, क्वालिटी एक नंबर, बाप क्वालिटी. त्याच्याकडे एकदम एक नंबर क्वालिटी भेटतात प्रोडक्ट, कुठल्या पण तुम्ही घ्या. आणि त्याला वाटलं तर तुम्ही इंस्टाला तुम्ही फॉलो करा त्याला, रायडॉन म्हणून इंस्टाला पेज आहे, सेम दुकानाचंच नाव आहे, तर फॉलो करा. आणि आपल्या पण चॅनलला लाईक शेअर व्हिडिओला करा. तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देईनच, तर ती पण बघा. आपलं पण इंस्टा हँडल आहे पाटील मोटो ब्लॉग्स आणि एक CP पाटील, CP's ब्लॉग. तर दोन्ही पण ह्याला हे करा. तर आता आपण आहोत वाशीच्या पुलावरती आणि चला ब्लॉग एंड करायचा मला आहे, पण चला इथंच करतो एंड ना, दुसरं कशाला करू पुढं. ठीक आहे, मध्येच कुठे हे केलं तर मग बोलूच आपण या गोष्टी विषयावरती, काय हरकत नाही आहे. पण ब्लॉग एंड करायला वाटतं आहे मला, करावं इथंच. बाकीच्या तर इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेलीच आहे. आता राईड कधी करायची ती आपण तर डिसाईड करणारच आहोत, कधी जायचं राईडला ते. तर हा आहे वाशीचा उड्डाणपूल. जाताना पण बघितलं असेल तुम्ही आणि येताना पण तुम्हाला दिसलंच असेल.
आणि गाडी आता हिट व्हायला लागली. काय माहिती अगोदर हिट नव्हती होती एवढी. उन्हाच्या मुलं तर याच चांगल्या नोटवर लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच मित्रांनो. काय मी सरायला बोलतोय ठीक आहे.